मी त्याला जिवंत मारलंय आणि तरी तुमची प्रक्रिया 48 गुंतून गेल्या तरी तुमची प्रक्रिया काय प्रक्रिया तुमची माझा जिवंत मारायची प्रक्रिया चालू आहे 48 तास झाले विश्वास काय म्हणून तुमच्या खात्यावर विश्वास रक्षक का पक्ष खाओ काय विश्वास कशाला ठेवलाय तुम्हाला तुम्ही माझ्या भावाला मारले जीव मारण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही हे प्रयत्न दाबण्याचा प्रक्रिया चालू आहे तुमची म्हणून 48 तास तुम्ही उलटवले मग त्याच्याकडून काहीतरी लाभ घेतले असं मला बोलू द्या 48 तास कशाला म्हणते साहेब 48 तास आमच्या घरी आणा बिगर आणा पाण्याचे 3 दिवस माणसं येतील काय करायचं तुमच्या प्रक्रियेला काय करायचं तुमच्या खात्यावरती जाऊन काय सांगा मला अहो कवा चालू कालपासून सगळी उपाशी मेल्यावर कवा चालू करणार तुमची प्रक्रिया आम्हाला सांगा परवानगी दिली 48 तास झालं 48 तास झालं मरून कवा करते अजून 12 तास उलटल्यावर पुन्हा आमच्या हातात गाडी आणि तुम्ही काय म्हणता गाडी 24 तासाच्या पुढे डॅमेज व्हायला चालू करते आता 48 तास झाले कशाचं तुम्ही त्याचं पोस्टमॉर्टम करणार काय त्याचा रिपोर्ट देणार आहोत तुम्ही आम्हाला 2 तास तुमच्यापासून आम्ही किती साहेब 4 तारखेला 12-1च्या दरम्यान माझ्या भावाला कळंबच्या पोलिसांनी मारहाण केली बेदम मारहाण केली 5:30च्या दरम्यान त्याला स्टँडच्या समोर टाकून दिलं आणि आम्हाला एका हिशोबानं फोन केला की असं असं तुमचे इथं पडलेले आहेत त्यांना घेऊन जावा इथं आणून प्रक्रिया चालू केली इथं समर्थ हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखवलं त्यांनी सलाईन लावले डिस्चार्ज दिला गोळ्या पिळ्या घेऊन घरी गेलो आम्ही आणि पुन्हा 5 वाजता आम्ही ह्यांच्या समोर इथं दवाखान्यात आणलंय आज 48 तास झालेत ह्यांची प्रक्रिया काहीच नाही फक्त ह्यांनी मारहाण केलेला आहे म्हणून यांचा झाकायचा प्रयत्न आहे इथं ह्यांनी घेतलं इथं आमची तक्रार घेतली नाही इथून म्हणले शिराडूनला जावा शिराडूनला तक्रार घेतली नाही 2 वाजले तिथं कळंबला गेला कळंबला तक्रार घेतली नाही SP ऑफिसला गेला तिथं बी असंच केलं कुठल्या SP ऑफिसला गेला धाराशिव तिथं बी असंच प्रक्रिया चालू आहे ह्यांची कारण ह्यांचं सगळं झाकायचं प्रकरण चालू आहे ह्यांनी मारहाण ह्यांनी केली जे मयत झाले त्यांचं नाव सर भैरू याडवा चौधरी तुम्ही पण त्यांचे त्याचा लहान बंधुराज लहू याडवा चौधरी 48 तास झालं तर यांची प्रक्रिया काय नाही आता तुमची मागणी काय नेमकी मला आत्ताच्या आत्ता न्याय पाहिजे नाहीतर मी ह्यांच्या मुरी आत्मदान करणार इथं डिझेल ओतून घेऊन मी मला पिटवून घेणार ह्यांच्या पुढं